नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संधी व त्याचे प्रकार ह्या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण संधी व त्याचे प्रकार ह्या व्याकरणाच्या भागाचा सेशन क्रमांक 7 अभ्यासणार आहोत। मराठी या भाषेतील व्याकरण अभ्यासत असताना आतापर्यंत आपण संधी म्हणजे काय, त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत हे विस्ताराने अभ्यासलेले आहे। आता या भागामध्ये आपण आतापर्यंत जो काही संधीविषयी अभ्यास केलेला आहे त्याच्या प्रश्न उत्तरांचा पण अभ्यास आता आपल्याला करायचा आहे। त्यापूर्वी आपला संधीचा जो काही एक छोटा भाग राहिलेला होता, मराठीतील काही विशेष संधी संकल्पना, तो भाग आता आपण अभ्यासणार आहोत। याआधी आपण पूर्वरूप संधी याचा अभ्यास केला। आता आपण पररूप संधी म्हणजे काय हे जाणून घेऊया। मराठीत कधी कधी पहिला स्वर लोप पावतो व दुसरा स्वर तसाच राहतो, त्याला आपण पररूप संधी असे म्हणतो। याच्या आधी आपण पूर्वरूप संधी अभ्यासला होतो। त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं की पहिला स्वर जसा लिहितो आणि नंतरचा स्वर लोप पावतो, म्हणून त्याला पूर्वरूप संधी म्हणतो। पण पररूप संधी म्हणजे काय की पहिला स्वर लोप न पावता जसं तसंच राहतो आणि पहिला स्वर लोप पावतो आणि नंतरचा स्वर जसं तसा राहतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, त्याला आपण पररूप संधी असे म्हणतो। उदाहरणार्थ घर अधिक ई बरोबर घरी। अजून चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत। कधी कधी शब्दांचा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर म्हणजेच परस्वर कायम संधी होते, म्हणून याला आपण पररूप संधी असे म्हणतो। उदाहरणार्थ घर अधिक ई बरोबर घरी। आता इथे घर अधिक ई मध्ये र मध्ये अ हा स्वर आहे आणि ई म्हणजेच दीर्घ ई आहे, मग याच्यामध्ये अ चा लोप पावलेला आहे आणि ई हा स्वर त्याच्यामध्ये र मध्ये आलेला आहे, म्हणजेच आपला शब्द तयार होतो घरी। त्याचप्रमाणे भेट अधिक ऊन मध्ये ट मध्ये अ हा स्वर आहे आणि उ म्हणजेच दीर्घ उ आपण लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये अ चा लोप पावतो आणि उ जसं तसं आपण लिहून तो ट मध्ये उ ची मात्रा देतो, म्हणजेच ऱ्हस्व उ, मग आपला शब्द तयार होतो भेटून। केव्हा केव्हा एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो, अशा प्रकारच्या संधीलाच आपण पररूप संधी असे म्हणतो। पररूप संधी म्हणजेच काय, पहिला स्वर लोप पावणे अधिक दुसरा स्वर कायम राहणे। म्हणजेच उदाहरण घर अधिक ई बरोबर घरी, घर अधिक आत बरोबर घरात। इथे बघा घरात। तेथे अधिक इल बरोबर तेथील, जून अधिक आट बरोबर जुनाट, हर अधिक एक बरोबर हरेक, रेखा अधिक इव बरोबर रेखीव, कर अधिक ऊन बरोबर करून, न अधिक उमजणे बरोबर नुमजे। तर अशा रीतीने आपण संधींचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्यातील नियम समजून घेतलेले आहे। आता आपण काही प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत। त्याआधी हे शब्दयोगी अवयव संख्या विशेषणाला जोडताना दोन प्रकारे आपण पररूप संधी होते। तर हा लोप न पावता, उदाहरणार्थ दोन अधिक ही म्हणजेच दोन्ही, तीन अधिक ही म्हणजेच तिन्ही, तर इथे लोप न पावता आलेले हे स्वर आहेत। त्याचप्रमाणे जर ह चा लोप होऊन तर कशा रीतीने आपण लिहिणार आहोत, तर दोन अधिक ही बरोबर ह चा लोप पावणार आहे आणि आपण ऱ्हस्व ई ची मात्रा इथे लावणार आहोत, म्हणजेच दोन्ही। तीन अधिक ही बरोबर तिन्ही। आता आपण काही प्रश्नोत्तरांचा सराव करून घेणार आहोत। इथे प्रश्न आहे, खालील जोड शब्दांचा संधी विग्रह करून तक्ता पूर्ण करा। आता तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारला जातो, त्यापैकी पहिला प्रश्न प्रकार इथे सांगितलेला आहे की तुम्हाला शब्द दिलेला आहे जोड शब्द, त्याचा संधी विग्रह करायचा आहे। पहिला आहे सुरेश, दुसरा आहे निसर्गोपचार, तिसरा आहे भाग्योदय आणि चौथा आहे राजश्री। विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही काय करायचं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर पटकन लिहायचं वहीमध्ये, नंतर आपण रिचेक करणार आहोत।
तोपर्यंत व्हिडिओ सगळ्यांनी पॉज करून ठेवायचा आहे आणि सगळ्यांनी लिहून झाल्यानंतर मग व्हिडिओ सुरू करायचा आणि आपलं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे ते सगळ्यांनी पडताळून पाहायचं आहे. चला तर सुरुवात करा तर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायला. झालं का सगळ्यांचं लिहून? चला मग आता आपण समजून घेऊया. पहिला शब्द काय आहे? सुरेश. मग आपण इथे विग्रह करताना काय करणार आहोत? सूर अधिक ईश. सूर अधिक ईश. दुसरा निसर्गोपचार म्हणजेच निसर्ग अधिक उपचार. तिसरा आहे भाग्योदय म्हणजेच भाग्य अधिक उदय. चौथा आहे राजश्री म्हणजेच राज अधिक ऋषी. चला मग आता आपण सगळ्यांनी उत्तर पडताळून पाहूया. बरोबर लिहिलं असेल तर बरोबरचं खूण करायचं आहे, चुकीचं लिहिलं असेल तर चुकीची खूण करायची आहे. बघा कसे लिहिलेले? सुरेश. सूर अधिक ईश. आता इथे तुम्हाला बघा सूर अधिक ईश म्हणजेच सुरेश असा शब्द तयार होतो, जोड शब्द. निसर्गोपचार अधिक म्हणजेच काय करायचंय? संधी विग्रह करायचंय शब्दांचा तुम्हाला. निसर्ग अधिक उपचार. भाग्योदय म्हणजेच भाग्य अधिक उदय. पुढचा आहे राजश्री. राजा अधिक ऋषी. पुढचा प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. संधी विग्रह दिलेला आहे तर संधी विग्रह करून जोड शब्द तयार करायचा आहे. पाहूया आपण. पहिला आहे महा अधिक ईश. म्हणजेच काय करणार तुम्ही इथे? महा अधिक ईश म्हणजे ह मध्ये आ हा स्वर आहे आणि ई म्हणजेच आ अधिक ई म्हणजे इथे काय होणार आहे? आ अधिक ईचं रूपांतर ए मध्ये होणार. आठवलं ना सगळ्यांना? अगदी बरोबर. मग तुम्ही इथे काय लिहायचं आहे? महेश. इथे तुमचं उत्तर येणार आहे महेश. अगदी बरोबर. पुढचं आहे राम अधिक ईश्वर. आता इथे बघा राम या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे म. म मध्ये अ हे काय आहे? स्वर आहे. अधिक ईश्वर. ईश्वर मध्ये ई म्हणजेच ऱ्हस्व ई आहे. मग इथे अ अधिक ऱ्हस्व ई म्हणजेच काय होणार? ए म्हणजेच रामेश्वर. नंतर धारा अधिक उष्ण. आ अधिक जेव्हा ऊ असणार तेव्हा काय होतं? ओ म्हणजेच धारोष्ण. अगदी बरोबर. आता पुढचं पाहूया. सह अधिक अनुभूती. मग अ अधिक अ बरोबर आ सहानुभूती. अगदी बरोबर. लाभ अधिक अर्थी म्हणजेच अ अधिक अ. भ मध्ये अ हे स्वर आहे म्हणून अ अधिक अ बरोबर आ लाभार्थी. चला तर मग उत्तर सगळ्यांनी लिहायचंय पटकन. महा अधिक ईश बरोबर महेश. राम अधिक ईश्वर रामेश्वर. धारा अधिक उष्ण धारोष्ण. सह अधिक अनुभूती सहानुभूती. लाभ अधिक अर्थी लाभार्थी. पुढचा प्रश्न पाहूया. खालील शब्दांचे संधी विग्रह पूर्ण करून तक्ता पूर्ण करा. तर हे अगोदर जे होते ते स्वर संधीच्या संदर्भातील प्रश्न होते. आता आपल्याला व्यंजन संधीच्या संदर्भातील हे प्रश्न आहे. पाहूया. पहिला शब्द आहे शरत्काल. दुसरा आहे जगन्नाथ. तिसरा आहे तल्लीन आणि चौथा आहे संताप. सगळ्यांनी संधी विग्रह करायचा आहे. आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. उत्तर लिहायचं आहे. नंतर तोपर्यंत व्हिडिओ पॉज करायचा आहे. उत्तर लिहून झाल्यानंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करायचा आणि आपलं उत्तर रिचेक करून पाहायचं आहे. झालं का लिहून सगळ्यांचं? चला मग आता आपण उत्तर समजून घेऊया. शरत्काल ह्या जोड शब्दाचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. कसं करणार आपण? इथे काय आहे? शरत्काल. त आणि का हे जोड शब्द इथे आलेले आहेत. मग पहिला शब्द इथे काय आहे? त. आठवतं का काही? त हे
मृदू स्वर असेल तर काय करायचं आहे, तचा आपल्याला मृदू स्वर लिहायचा आहे द, म्हणजेच शरद अधिक काल. पुढचा आहे जगन्नाथ. आता इथे पण बघा न आणि न जॉईंट झालेला आहे, म्हणजेच काय, नच्या आधी येणारा पंचम अक्षर जे होतं तचा, त्याच्यामध्ये काय लिहिणार, नच्या ऐवजी आपण त, म्हणजेच जगतनाथ. पुढचा आहे तल्लीन. इथे पण बघा ल आणि ल हा जोड शब्द आहेच, म्हणजे संधी विग्रह करताना आपल्याला लच्या ऐवजी काय लिहायचं आहे, त. तत अधिक लीन म्हणजेच तल्लीन. त्याचनंतर शेवटचा शब्द आहे संताप. याच्यामध्ये बघा आपण पाहिलेलं होतं, नियम पाहिलेला होता की शेवटचा शब्द जर काय अनुस्वार असेल तर तो पहिल्या अक्षरावरती जातो, म्हणजेच काय असणार तिथे त, म्हणजेच काय येणार आहे, सन अधिक ताप, संताप. पहा बरं उत्तर सगळ्यांनी बरोबर लिहिलेलं आहे का, रिचेक करायचं आहे. शरदकाल संधी विग्रह तुम्ही लिहायचा आहे शरद अधिक काल. दुसरा आहे जगन्नाथ, उत्तर संधी विग्रहामध्ये लिहिणार जगत अधिक नाथ. तिसरा आहे तल्लीन, तत अधिक लीन. पुढचा आहे संताप, सन अधिक ताप. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न बघा बरं. आता संधी विग्रह केलेला आहे, तुम्हाला जोड शब्द तयार करून लिहायचा आहे. काय येणार, सत अधिक आचार, सत अधिक मती, शब्द अधिक छल, शरद अधिक चंद्र. काय येणार, सच्चार, सच्चार. नंतर सदमती, शब्द छल आणि शरदचंद्र. सगळ्यांनी उत्तर पुन्हा चेक करून घेऊया आपण. बघा इथे सत अधिक आचार आहे, म्हणजेच उत्तर काय येणार आहे, तच्या ऐवजी आपण द लिहिणार आणि तिथे द मध्ये आची मात्रा येणार, सदाचार. नंतर सत अधिक मधी, तर इथे काय येणार, तच्या ऐवजी द येणार आणि मग तो त्याच्यामध्ये जोड शब्द तयार होणार, जॉईंट होणार, सदमती. त्याचप्रमाणे शब्द अधिक छल, तर इथे शब्द छल. त्यानंतर शरद चंद्र, म्हणजेच शरद अधिक चंद्र बरोबर शरद चंद्र. इथे आपण नियम पाहिलेला होता, द च्या ऐवजी इथे बघा आता काय सांगितलेलं आहे, तो द निघून जाणार आणि च आपण 2 वेळा लिहिणार, म्हणजेच शरद चंद्र, शरद चंद्र. पुढचा आता प्रश्न आहे, खालील शब्दांचे संधी विग्रह करून किंवा संधी करून तक्ता पूर्ण करायचा आहे. पहिला आहे शब्द अधोमुख, दुसरा आहे दुर्दैव, तिसरा आहे मनोबल आणि पुढचा आहे दुष्कृती आणि पुढचा आहे बहिष्कृती. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून पटकन याचं उत्तर लिहायचं आहे आणि उत्तर लिहून झाल्यावरती रिचेक करायचं. करा बरं व्हिडिओ पॉज सगळ्यांनी. लिहिलं का सगळ्यांनी उत्तर? चला मग आता आपण उत्तर रिचेक करून पाहूया. पहिला शब्द आहे अधोमुख, मग तुम्ही काय लिहायचं आहे, अध अधिक मुख. आता हे जे आहे आपण विसर्गाचे जे सेशन पाहिला होता त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं माहिती असेल. अध अधिक मुख, दुर्दैव, दूर अधिक दैव, तर दच्या नंतर तुम्हाला विसर्ग लावायचा आहे. मनोबल, याच्यामध्ये पण मन र अधिक बल, म्हणजे मनच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, विसर्ग लावायचे आहेत. दुष्कृती, याच्यामध्ये पण बघा दच्या नंतर तुम्ही विसर्ग लावायचा आहे आणि पुढे श निघून जाणार आणि कीर्ती आपण अभ्यास केला होता की नाही, जेव्हा क असेल आणि उ किंवा अ असेल किंवा इ असेल, रस्व उ, रस्व दीर्घ उ आणि दीर्घ इ असेल तेव्हा तो विसर्ग निघून जातो आणि त्याच्याऐवजी श आपण कला क ख असे 2-3 शब्द सांगितलेले होते, त्याला आपण क्ष असा लावतो, मग शब्द तयार होणार दुष्कृती. त्याचप्रमाणे पुढचा आहे बहिष्कृत, बही अधिक कृत. आता इथे पुन्हा तक्ता दिलेला आहे, संधी विग्रह करायचा आहे. शब्द आहे मन अधिक वृत्ती, नि अधिक विवाद, मन अधिक धैर्य, तेज अधिक पुंज, आयु अधिक वेद. तर हे जोड शब्द तयार करायचे आहेत, संधीचे जोड शब्द तयार करायचे आहेत, पटकन तयार करायचे आहेत. चला आपण उत्तर चेक करूया. मन अधिक वृत्ती, मनोवृत्ती, निर अधिक विवाद, निर्विवाद,
मनर अधिक धैर्य मनोर्धैर्य, तेज अधिक पुंज तेजपुंज, आयु अधिक वेग आयुर्वेद। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संधी आणि त्याचे प्रकार, संधीचे विग्रह कसे करायचे हे सगळं जाणून घेतलेलं आहे। संधी ह्या व्याकरणाच्या भागाचा आतापर्यंत आपण वेगवेगळ्या सेशनमध्ये अभ्यास केलेला आहे। संधी ह्या व्याकरणाचा भाग इथे संपतो। धन्यवाद।